राज्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि आतापर्यंत गाजलेली योजना, या योजनेने सरकारचा कायापालटच केला। याच योजनेने मुख्यमंत्री या नात्याने मागितलेलं मतदान आणि लाडक्या बहिणीने भावाला दिलेलं मतदान यांच्या जोरावरती महायुती सरकारला घवघवीत यश मिळालेले आहेत आणि याच यशामागे लाडक्या बहिणीचा खूप मोठा वाटा असल्याचं तीनही पक्षाच्या नेत्यांनी कबूल केलेलं आहे। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना विसरणार नाही याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि आज मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडला। उद्यापासून राज्याचं अधिवेशन आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान आता उद्यापासून या महिलांसाठी एक महत्त्वाची खुशखबर येणार आहे। काय ती खुशखबर जाणून घेऊयात त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ताज्या घडामोडी आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करून शेअर करा। मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजने फार प्रमाणात गाजली। 1500 रुपये या लाडकी बहिणीच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। उद्यापासून अधिवेशन आणि या उद्याचा जो वार आहे, उद्याचा जो दिवस आहे, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट खटाखट पैसे यायला सुरुवात होणार आहे। सरकारचं आता स्थापना झालेली आहे। ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, 5 महिन्याचे पैसे मिळाले, परंतु पुढचे पैसे मिळतील की नाही याची शंका ज्या बहिणींना होती, ती आता शंका मनातून काढून टाकायची आहे। या सरकारने या बहिणींसाठी जी योजना आणलेली आहे ती 1500 रुपये चालूच राहणार। मात्र येणारा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पात 2100 रुपयाची तरतूदसुद्धा होणार आहे आणि ही योजना कुठेही बंद पडणार नाही याची ग्वाही दिलेली आहे। उद्याचा वार सोमवार दिनांक 16, 17, 18, 19, 20 या 5 दिवसात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत आणि यापूर्वी ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत या सर्वांचा हिशोब चुकता होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे। आपले खाते तपासायचे आहेत। पासून आपल्या खात्यावरती 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।